आयुक्त मुंडे यांच्या थेट आदेशानंतर बीड जिल्ह्यात आणि विशेषतः केज परिसरामध्ये एफडीएच्या पथकाने मोठी धडक मोहीम राबवली आहे। या संदर्भात मराठवाडा दूध डेअरीचे दुकानदार यांच्याकडून प्रतिक्रिया आपण पाहूया। काय सॅम्पल नेले, काल जी कारवाई झाली त्यामुळे तुमचं मत काय आहे आणि कोणते पदार्थ त्यांनी नेले सॅम्पलसाठी चेक करण्यासाठी आणि खरंच तुमच्याकडे भेसळ होती का? याआधी कधी तुमच्याकडे कधी कारवाई झाली का पहिली वेळ? भेसळमध्ये तर आम्ही कधीच काम करत नाही। पहिल्यापासून जे काही आहे ते ओरिजिनलच आमच्याकडे असतं। पनीर असतं, दूध असतं, खवा असतो, ताक असतं, दही असतं। त्याच्यामुळे आमच्याकडं भेसळयुक्त कधी आजपर्यंत कुणाची कंप्लेंट पण नाही, कोणी आम्ही देत पण नाही कुणाला। एका दिवस आम्हाला जर पनीर खराब लागतं आम्ही स्वतः इथंच काढून फेकून देतो। तर ही जी कारवाई केली त्यांनी ती योग्यरित्या केली, काही अडचण नाही। तुमचं काय सॅम्पल नेलं? आमचं सॅम्पल दूध नेलं, पनीर नेलं। तर दुधामध्ये पनीरमध्ये आमच्या काही भेसळ आम्ही स्वतः तिथं खाऊन टाकलं त्यांना, असंही काही अडचण नाही। आता जे केजमध्ये कारवाई चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्र चालू आहे, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? बरोबर आहे, त्यांचं लोकांच्या जीवाशी खेळणं हे योग्य नाही आहे। तर सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे की आपल्या इथं कोण भेसळ करतो का, आणि याचं त्याला साथ न देता त्याच्या विरोधात शरीरानं उभारलंच पाहिजे, असं माझं मत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्येही भेसळयुक्त पदार्थावर धाडी टाकणं किंवा त्या जप्त करणं हे चालू आहे। असंच आईस्क्रीम तसेच पदार्थ विक्रेत्यांवर ही कारवाई व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे आणि दुकानदारांची तीच अपेक्षा इथं आपल्याला समजतं।